गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू प्लॅनेट सह्याद्री. बऱ्याच दिवसानंतर आपला हा व्लॉग येत आहे आणि मॉर्निंगचे 4:50 झालेत अँड आपण एक मस्त गरमागरम ब्लॅक कॉफी घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आणि फायनली आपली ट्रिप सुरू होते. किती वर्षांनंतर. हे लोक कधीच गेले नाहीत कोकणात, आता दिसत नाहीत, नंतर दिसेल आपल्याला थोड्या वेळाने. आणि आपण आता सुरू करतोय. 5:15 झालेत आता. अजून एक कार्यकर्ता येणार आहे आपल्यासोबत. ते जॉईन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला परत एकदा त्यांना दाखवते कोण आहेत कार्यकर्ते. हे पण आता दिसणार नाही आहेत. ठीक आहे, वाईस गाव. तर अशा पद्धतीने आपला कोकणातला प्रवास सुरू झाला. अगदी अनप्लॅन्ड ट्रिप. ब्रेक घेतलेला आहे, पहिला ब्रेक. ॲक्च्युली भूक खूपच लागली होती. सुरुवातीलाच भूक लागलेली निघतानाच. पण यांचं असं म्हणणं होतं की लवकरात लवकर आपण निघून जाऊ अंधारामध्ये कुठे. तर तामिनी घाटातून मस्त चाललेलं. आणि लिटरली ह्या उन्हाळ्यात पण एवढं थंड क्लायमेट इकडे की असं वाटतंय हा 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 डिसेंबर आणि जानेवारीचा मंथ चालू असं वाटतंय. सो इट्स ग्रेट टू सी. आणि आता आपण थांबलेलो आहे हॉटेल सह्याद्री इथे ब्रेकफास्ट करायला. तर पोहे चहा काहीतरी घेऊन आपण निघू. ऑलमोस्ट आपण 80 to 90 किलोमीटर्स आत्तापर्यंत आलेलो आहे. आणि आता थोडंफार राहिलेलं आहे. हाफ वेच्या वर गेलो आपण. थोडंफार राहिलेलं ते पण आपण लवकरच केलं नेक्स्ट टाइम. तर इथे तुम्ही नक्की इथल्या पोह्याची टेस्ट घ्या. आणि हा एक छोटासा पाहुणा आपल्यासोबत आपल्या इथे दिसतोय. पोहे खाऊन झालेत आमचे आणि आम्ही आता परत निघालेलो आहोत आपल्या राहिल्या उरल्या सुरल्या प्रवासाला. अजून कसं वाटतं तुम्हाला तुमची फायनली कोकण ट्रिप सक्सेस होते? खूप मस्त वाटतंय. लई दिवसांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपलं. या लोकांचं स्वप्न होतं, बरेच दिवसापासून ते प्लॅन करतायत कोकण ट्रिप, पण त्यांची कोकण ट्रिप सक्सेस होत नव्हती. आणि म्हणून मग हे अचानक प्लॅन केला आपण. हा आणि सकाळ सकाळ यासाठी सकाळ डॉक्टर तुमचं खूप धन्यवाद. तुमच्यामुळे ही आमची ट्रिप 100% सक्सेसफुल झाली. थँक्यू 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 व्हेरी मच. आणि आम्ही वीक डेजला निघाल्यामुळे गर्दी अतिशय कमी होती आणि रस्ते इतके सुंदर आणि स्वच्छ असल्यामुळे आमचा प्रवास अगदी सुखकर झाला. आणि दिव्यागरला पोचल्यानंतर आम्ही रूममध्ये चेक इन न करता डायरेक्टली बीचवर जाणं पसंत केलं. आणि बीचचा हा नजारा काही औरच होता. तर आपण आता आलेलो आहोत समुद्र किनाऱ्यावर. आणि हे लोक आलेले आहेत पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यावर. हे तिघं आपण खूप वेळा आलोय, पण काही हे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आपण आज खास आलेलो इकडे. आणि हा बघताय आपण हा कोकणातला हा 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 दिव्यागरला आहे आपण आता, दिव्यागर बीचला. आणि अतिशय सुंदर असं बीच आहे, स्वच्छ पाणी आणि एकदम नीरव शांतता इथे पसरलेली आहे. आणि सकाळची 9 वाजता, 9 वाजलेले आहेत, सकाळची वेळ आहे. आणि आपण सकाळी 5:30 निघालो होतो. 9 वाजता आम्हीच ड्राईव्ह केला आणि 3.5 तासामध्ये आपण आता भरड खोल इथे आलेलो आहोत. आणि आपल्याला मासे घ्यायचेत, कारण आपली आजची आणि उद्याची जेवणाची सोय जी होणार आहे ती याच माशांच्या जोरावर होणार. आणि आपण फक्त आणि फक्त फिशच खाणार आहोत हे 2 दिवस इथे. कारण की आपण आलोय कोकणात म्हटल्यानंतर बाकीचं घासपूस खाण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये. सो इथं भरडखोल म्हणून एक गाव आहे. तर त्या गावात आपण इलो असो. मला येत नसतं कोकण, पण मी थोडंसं बोलायचं ट्राय करतो. तर आपण इथं आलो असो आणि भरडखोल गाव इथं नाव असो, आपण बघूयात मच्छीचे रेट्स कसे आहेत, काय आहेत, आणि आपल्याला काय काय घ्यायचंय, काय काय मिळतंय चांगल्या रेट्समध्ये. जेव्हा कोकण आपलाच असो. काही चुकल्यास माफ करा.
आणि मार्केटमध्ये एंट्री करतात या मावशी आम्हाला घेऊन लगेच त्यांच्या स्टॉलवर घेऊन गेल्या. आणि हे आपण बघताय पापलेट आणि सुरमई आणि हे प्रॉन्स. हा 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 हा. तर इथं आता बघतोय आपण डीलिंग चालू आहे फिशचं. काय रेट होतं ते आपण बघूया. तर आपण हे बघतोय आपल्याला पापलेटचे 10 पीसेस आहेत याच्यामध्ये आणि ते प्रॉन्सचे 3 प्लेट्स होत्या. डीलिंग सगळं चालू आहे. डील करताय केलंय डील. 1700 रुपये प्लीज. अरे ही काय मुगडाल तुरडाल नाहीये वर्षभर ठेवून. तर त्या मावशींच्या मुगडाळ तुरडाळ नाहीये ह्या म्हणण्याप्रमाणे आपण अतिशय योग्य दरात हे मासे खरेदी केले आणि करून झाल्यानंतर बसलेले लोक दोन दमलेले लोक डील करून काढलाय. तर हे पापलेट आणि हे घेतलेलं आपण कोळंबी म्हणजेच प्रॉन्स. तर जवळपास आपल्याला 1600 रुपयांना हे मिळालेलं आहे आणि बरंच आलेलं हे आपल्याला बघू शकतो आपण. आणि आता आपण हॉटेल शोधतो आहे. चेक इन झालं की मग हे आपण कोणाला तरी बनवायला देऊ आणि मग आज दिवसभराचा आस्वाद घेऊया. हो, आपण आता मागच्या सीटवर बसलेलो आहोत. ड्रायव्हिंग करून कंटाळा तर नव्हतं आलं पण म्हणलं ठीक आहे जरा रिलॅक्स करू आपण. आणि आता आपण जस्ट 1600 रुपयाची मच्छी घेतलेली आहे विकत आणि त्याच्यामध्ये सॉरी 5000 म्हणतोय तो म्हणजे असेल 5000 त्यानेच दिलेत. सो आय डोंट नो. आणि आपल्यासोबत आहे दादासाहेब. दादासाहेब तुमचं काय म्हणणं आहे की कसं वाटतं तुम्हाला कोकणात येऊन पहिल्यांदा आल्यावर भरपूर मस्त एकदम मजेत वाटतंय. आणि काय म्हणायचं तर त्यांना त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता येत नाही आहेत. एवढे ते खुश झालेत ते इकडे येऊन आपल्यासोबत कोकणामध्ये आणि ते पहिल्यांदा आलेले आहेत. आणि अजून काही नाही. आता आपण रूमचं शोधतोय आपण. एक दिलेलं आहे रोहनने आपल्याला पाठवून बघूयात कसं आहे ते. नाहीतर आपण दुसरं बघूयात. जर टेन्शन फ्री व्हायचं असेल तर एकदा कोकणात येऊन जावं. हा आपण फायनली आपली रूममध्ये आपण चेक इन केलेलं आहे. आपण बघू शकता बीचच्या अगदी जवळच येते आणि आल्या आल्या इथे आपल्याला एक दिसते ही बाल्कनी. मस्त मोठी मोठी बाल्कनी आणि ह्या बाल्कनीमध्ये या 2 चेअर्स आहेत आणि टेबल आहे. संध्याकाळी इव्हिनिंगला मस्त आपण कॉफीचा मग पण आपण आपला स्वतःचा घेऊन आलोय मी. पण मला दुसरा मग नाही लागत. आणि इकडे आपण बघू शकतो इथे इथूनच स्विमिंग पूल. कॅमेरामॅन फोकस करू व्हिडिओ काढा. दिलेला आहे 2000 तिकडे स्टोरेज तिथे दिलेला आहे. ते एक आहे स्टोरेज. इथे एक दिलेला आहे टी व्ही आपल्यासाठी. आणि हा सोफा पण बेड आहे हा एक छोटा आणि विथ AC मित्रांनो. आणि विथ मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पण आहे आणि 3000 असं म्हणून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1 डेसाठी. सो इट्स बेस्ट ऑप्शन. आणि आपण जे फिश आणले होते मगाशी जे प्रॉन्स आणि काय आणलं आपण पापलेट. तर ते झालं ना बोललो ना प्रॉन्स. तर ते सगळं झालं. तर ते आपल्याला 400मध्ये सगळं बनवून देणार आहेत. फ्राय करून देणार आहेत आणि देन रस्सा देणार आहेत. सो ओव्हरऑल गुड डील. सो लेट्स सी थोडं फ्रेश होऊ, स्विमिंग पूल थोडंसं एन्जॉय करू आणि देन आपण बाहेर जाऊयात एक्सप्लोअर करायला दिव्यागर आणि मग देन श्रीवर्धन. गाईस आपण फ्रेश झालेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत स्विमिंग पूलमध्ये. थोडीशी मजा, थोडीशी मस्ती. आणि हा व्हॉलीबॉल आहे. आपण व्हॉलीबॉल खेळणार आहोत. काही गरज नसताना केलेला हा प्रयत्न अगदी फसला आणि पायाला लागून घेतलं. आणि ही रिॲक्शन आपण बघू शकता. त्यानंतर आपण हे भाकरी आणि हे पापलेट आणि प्रॉन्सचा मस्त आस्वाद घेतला. पापलेट. त्यानंतर आपण जवळपासच्या काही प्लेसेस एक्सप्लोर केल्या.
आणि नंतर आपल्या रूमच्या जवळच असलेल्या उत्तरेश्वर शिव मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आणि त्यानंतर बीचवर काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आम्ही निघालो. जेवण झाल्यानंतर 2 तासाची मस्त झोप आपण काढलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे बीचच्या दिशेने. कारण ह्या नवीन आलेल्या पोरांची अशी इच्छा आहे की आपण बीच मध्ये थोडीशी मजा करायची. हो, लेट्स गो. ऊन लागते इकडे मित्रांनो. 4 वाजलेत. झोपेतून उठायची अजिबात इच्छा नव्हती. AC मस्त होता, चिल्ड होय सगळं झालं होतं रूमचं क्लायमेट. तरी पण उठून मला घेऊन आले हे लोक. चलो काय हरकत नाही, आपण काही इकडे झोपायला आलो नाही आहे. सो तर हा बीचवर जाण्याचा उत्साह नाही मित्रांनो, त्याचे पाय भासत आहेत कारण साहेबांनी चप्पल आणली नव्हती. आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत दिवे आगारच्या समुद्र किनाऱ्यावर. आपल्यासोबत आहेत नाना शेठ, जे की खास वाघोलीवर आलेले आहेत. आपला एकांत एकांत शोधायला इकडे आलेले आहेत समुद्राच्या इथे. आणि आपण पण आलेलो आहे. आम्हाला त्यांनी जबरदस्ती उचलून आणले रूम मधून. उठायची अजिबात इच्छा नव्हती, पण काय हरकत नाही आहे. आम्ही ज्यावेळेस सकाळी आलो होतो त्यावेळेस पाणी इथे होतं. आता जवळपास पाणी मला वाटतं अर्धा किलोमीटर आतमध्ये गेलंय. चालतोय कधीपासून, पण काय पाणी काय आम्हाला लागत. या आता ना बीचवर पहिल्यांदा आल्यामुळे हे साहेब मागची पुढची कुठलीही पर्वा न करता समुद्रामध्ये जाऊन एन्जॉय करत होते. आणि ज्या स्पीडने हात गेले होते त्याच स्पीडने परत बाहेर आलेले आहेत हे, कारण समुद्राच्या लाटा इतक्या जोरदार होत्या. द 6 feet 3 inch man, the great Khali of Ravdi, Surya Bhai. तर ह्या राईडचे पर पर्सन डिपेंड्स अपॉन. जर कमी लोक असतील तर 300 पर पर्सन घेतात ते, आणि जर जास्त लोक असतील तर 200 पर पर्सन ते घेतात. पण हा एक्सपिरियन्स तुम्ही एकत्रित लाईफ मध्ये केलं पाहिजे. आम्ही पण आता चाललोय तो एक्सपिरियन्स करायला. लेट्स गो. फायनली यांच्या खुशीसाठी आम्ही चाललोय बोट मध्ये बसायला. केजिन बोटिंग असं नाव आहे. तर 300 पर पर्सन असं आम्ही चौघांचे 1200 आम्ही पे करतोय. आणि आता आम्ही जाणार आहे ते बोटिंग करायला, कारण या साहेबांना तिथे फोटो काढायचा आहे. सो लेट्स गो. सुरू करतोय. हे मला यांनी मागे बसवलंय. इथे आपण आतमध्ये आलो, परत आत आलोय आणि इथे आपण एक ब्रेक घेतला आता फोटो सेशन साठी. आणि फुल खतरनाक राईड होती, खूप खतरनाक राईड होती. हे मागे आणि हे बघतोय पुढे उभं केले मला आता यांनी. जागा चेंज झाली आहे पण वाट लागली. मी घाबरत नाही मी अजिबात. जास्त हालत नाहीये. मी कशाला घाबरत नाही. मी घाबरत नाही. पुढचं माहित नाही. तर राईड झालेली आहे आपली मित्रांनो. जस्ट
मजा आली खूप. आणि कधी नव्हे ते हे समुद्रात आल्यामुळे ह्यांना पाण्यातून बाहेर निघणं केवळ अशक्यच होतं. आणि दिव्यागर बीच एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही पुन्हा फ्रेश होऊन श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. आणि श्रीवर्धन बीचला एंट्री केल्या केल्या हे खेकडा महाशय भव्य दिव्य अशा स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, आपण आता श्रीवर्धनला आलेलो आहोत. जवळपास इथून 18 ते 20 किलोमीटरचं अंतर होतं आपल्याला दिव्यागर पासून, आणि आपण आता इथे आलेलो आहोत. आणि ऍक्च्युली आपल्याला सनसेट बघायचा होता, पण सनसेट आपला थोडा मिस झालाय, पण काही हरकत नाहीये. मी थोडासा उजेड आहे, सो थोडेफार फोटोज क्लिक करू आपण आणि मग दॅन विल गो फॉर डिनर. समुद्राच्या लाटांसारखं जगायचं, अगदी मुक्तपणे आणि स्वच्छंदपणे. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. फक्त आणि फक्त आपण आणि हा अथांग समुद्र. आणि समुद्र किनारा एक्सप्लोर केल्यानंतर थोडंफार फोटो सेशन करून मावळत्या सूर्याला नमस्कार करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला वळालो. तिकडे नाही, दिव्यागर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत परत. जेवण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि हे 2 कार्यकर्ते इथे वर झोपलेत बेडवर. हे सोफा कम बेडवर झोपलेले आहेत. दादासाहेब झोपले सगळं एवढे जण. आणि आता आम्हाला वाटतं इथे झोपायला खाली गादीवर. गुड मॉर्निंग गाईज. आपली ट्रिप संपलेली आहे आता आणि आपण थोड्याच वेळात चेकआउट करणार आहे. पण आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत अजून फिश आणायला त्या मार्केटमध्ये. सो निवांत वेळ होता म्हणून काय करायचं, वाटलं नव्हतं याची कधी गरज पडेल, पण आता थोडासा टाईमपास करतो याच्यावर. हे बुक जवळपास वर्ष झालं घेऊन आलं मी, पण अजूनही काही रीड नाही केलेलं आहे. वेळ थोडासा, तर आणि ट्रिपवर असतानाच डॉक्टर अभिजित यांचा फोन आला की तुम्ही मोदक खाल्ले की नाही सर. सो त्यांनी एक स्पॉट सांगितलं आपल्याला, आणि त्यासाठी हे जे सुवर्ण मंदिर आहे, गणेश मंदिर, याच्या शेजारील बाजूस सुंदर असे मोदक मिळतात. सो आपण मंदिराचं दर्शन घेऊन मोदकांचा आस्वाद घेऊन निघालो परत. नेहमीप्रमाणेच थोडीशी वायफळ बडबड केली आणि मग आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. त्यामुळेच मित्रांनो, स्वप्न पहा, प्रवास करा आणि स्वतःला शोधायला एकदा कोकणात नक्की या.